मनपा अमरावती में दिनांक 21 मार्च को आगामी वर्ष का अंदाजपत्र पत्रकारों समक्ष प्रस्तुत किया गया, जिसमें विशेषकर आरोग्य, शिक्षण और सफाई पर ध्यान दिया गया। पत्रकार परिषद को आयुक्त कलंत्रे ने संबोधित किया। त्यामध्ये प्रामुख्याने जो भर देण्यात आला आहे तो संतुलित राखण्याचा उत्पन्नाच्या मर्यादा आणि खर्चाच्या मर्यादा याचा विचार करून या अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात आली आहे। त्यामध्ये काही गोष्टींवर भर देण्यात आलेला आहे। प्रथमतः प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण हे कशा तऱ्हेने मनपाच्या शाळांमधून देता येईल विद्यार्थ्यांना हा विचार करण्यात आलेला आहे। त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे शाळांचं आहे आधुनिकीकरण असेल, त्याचबरोबर नवीन वर्गखोल्या असतील, त्याचबरोबर ज्या जुन्या जीर्ण झालेल्या शाळा आहेत त्याचा नवीन बांधणी कशी करता येईल हा त्याच्यामध्ये विचार केलेला आहे। तसंच आरोग्याच्या दृष्टीने नवीन आरोग्य केंद्र, जी आरोग्य मंदिरं जी आहेत ती कशा तऱ्हेने उभी करता येतील आधुनिक प्रस्तावित या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचबरोबर सोशल अँगल्स म्हणजे क्रीडा असतील, महिला असतील, अपंग असतील यांच्याकरता आवश्यक तरतुदी सुद्धा या बजेटमध्ये देण्यात आल्या। समाचार संकलन अशोकभाई जोशी।